तुम्हाला वॉकिंग करताना, जिना चढउतर करताना किंवा कुठला स्पोर्ट खेळताना कमरेत, हिप जॉईंटमध्ये किंवा इव्हन मांडीत किंवा गुडघ्यामध्ये जरी दुखत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे हिप जॉईंट एक्सरसाइजेस बद्दल. सो लेट्स गेट स्टार्टेड. अनेकदा वॉकिंग करताना गुडघेदुखी होते. गुडघेदुखी ही फक्त सिम्प्टोमॅटिक असू शकते आणि ऍक्च्युअल प्रॉब्लेम असतो हिप जॉईंटमध्ये. वीक मसल्स हिप जॉईंटमधले, ग्लुटियस मीडियस म्हणा, ग्लुटियस मिनिमस म्हणा, या मसल्सना ताकद नसल्यामुळे वॉकिंग करताना किंवा कुठला स्पोर्ट खेळताना किंवा रनिंग करताना किंवा एक्सरसाइजेस करताना, इव्हन जिम एक्सरसाइजेस करताना तो मसल ताकद घेत नाही, तो मसल त्याचं काम करत नाही, म्हणून अनेक साऱ्या बाकीच्या मसल्सवर, पेरिफेरल मसल्सवरती भार जास्त पडतो, ताण जास्त पडतो आणि त्याच्यामुळे ते दुखरे होतात. त्याचा अर्थ तुम्हाला इंजुरी आहे किंवा असेलच असंही नाही. हिप कॉम्प्लेक्स स्ट्रेंथनिंग कसं करावं याचे मी साधारण 5 एक्सरसाइजेस या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत. त्याच्यापैकी जो शेवटचा एक्सरसाइज आहे तो ऍक्च्युअल करतोय आपण नी जॉईंटमध्ये, पण हिप कॉम्प्लेक्स स्ट्रेंथनिंगसाठी त्याचा उपयोग होतो. आता ह्याच्यामध्ये एक्सरसाइजेस प्रेझेंट केले आहेत ते झोपूनचे आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवला गेला आहे उजव्या पायाचा एक्सरसाइज. सो उजव्या पायाचा एक्सरसाइज करताना उजव्या पायामध्ये साधारणतः 1.5 ते 2 किलो वजन किंवा अप टू 3 kgs तुम्ही लावू शकता आणि हे एक्सरसाइजेस तुम्हाला एका विशिष्ट प्लेनमध्ये एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्येच करावे लागतात. तर चला आपण एक्सरसाइजेस बघूया. हिप एक्सटेन्शन्स करताना शरीर रोल होत नाहीये ना पुढे आणि मागे, याची तुम्ही काळजी घ्या. असे तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ 2 सेट्स 10 ते 15 काउंट्स सुरुवातीला करू शकता. हळूहळू तुमची स्ट्रेंथ वाढली की 15 ते 20 काउंट्स आणि त्यानंतर 20 ते 25 काउंट्स पर सेट असं तुम्ही वाढवत नेऊ शकता. इम्पॉर्टंट टिप, जेव्हा तुम्ही पाय मागे न्याल तेव्हा गुडघा आणि पाऊल दोन्ही समोरच्या बाजूला पॉइंट करून ठेवायचं. हिप इंटरनली रोटेट करायचा, म्हणजे टाच आणि गुडघा जमिनीकडे पॉइंट करायचे आणि मग या एक्सरसाइजची सुरुवात करायची. सकाळ आणि संध्याकाळ 2 सेट्स, एव्हरी टाईम 10 to 15 रेपिटेशन्स, हळूहळू 20 आणि हळूहळू त्याच्यापुढे 25 रेपिटेशन्स असं तुम्ही वाढवत नेऊ शकता. आता हा एक्सरसाइज मी केबलवर केला आहे कारण ती माझ्याकडे आहे. तुमच्याकडे घरी केबल नसणार, त्याच्यामुळे तुम्ही मग बँडवर हा एक्सरसाइज करू शकता. रेड कलरचा थेराबँड तुम्ही घेऊन येऊ शकता आणि हा एक्सरसाइज खुर्चीच्या पायाला किंवा टेबलाच्या पायाला बँड बांधून करू शकता. 10 to 15 रेपिटेशन्स, स्लोली इन्क्रीज टू 25 ओव्हर द पिरियड ऑफ नेक्स्ट 2 days. हिप फ्लेक्शन विथ एक्सटेन्शन करताना एक काळजी घ्यायची. गुडघ्यातनं पाय जेव्हा आपण वर घेतो तेव्हा तो जितका वर येईल तेवढा वर घ्यायचा, पण गुडघा 90 डिग्रीच्या पेक्षा जास्त फोल्ड करू नका. आणि खाली येईल पाय आणि पुन्हा मागे येईल एक्सटेन्शनमध्ये, तेव्हा तो दुसऱ्या पायाच्या जवळ आल्यानंतर ताठ करायचा, मगच मागे घ्यायचा. ह्याची तुम्ही 25 ने सुरुवात केली तरीही चालेल. हळूहळू 30, 40 आणि मग 50 पर्यंत काउंट्स घेऊन जा. ह्या एक्सरसाइजमध्ये पाठीवर झोपायचं, गुडघे फोल्ड करून घ्यायचे, जितके जवळ येतील टाचा तेवढ्या जवळ घ्यायच्या कमरेच्या आणि मग एका पायात वजन बांधायचं, गुडघे आणि मांड्या जुळवून ठेवायचे आणि मग गुडघ्याच्या खालचा पाय सरळ वर उचलायचा हवेमध्ये. जेवढ्या मॅक्सिमम रेंजपर्यंत गुडघा एक्सटेंड होईल तेवढा एक्सटेंड करायचा. साधारण तुम्ही 15 ने सुरू करू शकता, हळूहळू 25, मग त्यानंतर 30 असे काउंट्स तुम्ही 2 सेट्समध्ये दिवसभरातनं 2दा असे डिवाइड करून करू शकता. सो गाईज, आता तुम्ही बघितलं एक्सरसाइजेस किती सोपे आहेत. हे एक्सरसाइजेस तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता. तुम्हाला जर हिप पेन असेल तर यू कॅन स्टार्ट दोज एक्सरसाइजेस, पण ते पेन आधी असेस करून घ्या. त्याच्यानंतर हिप स्ट्रेंथनिंग व्हायला साधारणतः 1 महिनाभर लागतो. एक्सरसाइजेस सुरू केल्यानंतर लगेच इम्पॅक्ट येणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथनिंगसाठी पेशंट राहावं लागेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.